आता उद्या आमचं जर डोळा अडकलं त्या मुलाला कोण बघणार? आंबेगाव तालुक्यातील तिरपाड या गावातील दुलाजी आंबवणे हे मासे पकडण्यासाठी पाटाने या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना रविवारी सकाळी 8 वाजता सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर ही गोष्ट स्वतः दुलाजी आंबवणे यांनी येथील स्थानिकांना सांगितली. येथील सरपंच मावळे यांनी 108 ॲम्ब्युलन्स मिळावी यासाठी प्रयत्न केले, परंतु 108 ॲम्ब्युलन्सकडून गाडी खराब असल्याचे सांगण्यात आले. अखेर त्यांना प्रायव्हेट गाडीने पाटण येथून हलवण्यात आले. यामध्ये बराच कालावधी निघून गेल्याने, वेळेमध्ये उपचार न भेटल्याने व ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने आंबवणे यांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने या भागामध्ये हळहळ व्यक्त होत असून आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा कधी थांबेल का आणि या गोष्टी खरंच बदलतील का, असाच एक प्रश्न या भागातील स्थानिकांना पडलेला आहे. आंबेगाव टाइम्स, तिरपाड. आहे फोन पण तू तिकडे तिरपाडला साधा होता ना, आम्ही इथे तिरपाडलाच फोन राहिला ना, आम्ही इथे मग ते फोन कोण करणार आहे आपल्याला ना, आणि आम्हाला पण करता येत नाही. मोबाईल लावता येत नाही, मोबाईल लावता येत नाही आम्हाला. त्यांना किती मुलं आहे? 3 मुली आहेत. हा 3 मुली आहेत. 3 मुली आहेत. हा पण फोन नाही बाबा आम्हाला. दुसरा होता त्याला मुलगा नव्हता, काय नव्हता. त्यांचे मिसेस ते अंदाज गेल्यात ना, ते आजारामध्ये मंचरला दवाखान्यात. मग त्यांच्या मिसेस पण करोनामध्ये एक्सपायर झालेत का? हा एक्सपायर झाल्यात. मुलं मोठे मोठे का त्यांचे? नाही एवढी नाही मोठाली. एक पोरगी आहे उमेदवार अशी, पण 2 लहान आहेत जरा त्याच्या पाठीमागची. एक 10वीला आणि एक 8वीला आहे ना. 12 झाले. मुलं कुठे आता ते? तिरपाडला आहे. लय बाबा अवघड झाला, लय वाईट झाला. पण आता काय देवाच्या पुढं काही इलाज आहे का? गाडी लेट आली म्हणून, नाही तर लवकर जर आली असती तर आमचा मुलगा वाचला असता. लय अवघड म्हणजे लय अवघड झालं. अवघड म्हणजे त्या काय बोलायचं बाबा, अशी गोष्ट म्हणजे लय वाईट झाली. पण आता काय नाही इलाज नाही. तरी आम्ही सांगत माशी जाऊ नको, तो काय जातो सारखा सारखा. पण ते काय एवढ्यात होतात. साप तुम्ही पाहिला? त्याला मारून कॅरी बॅग मध्ये बॅग होती ना त्याच्या पाठी, त्या बॅग मध्ये आणलं होतं. घरी पार घेरला आम्ही. आता उद्या आमचं जर डोळा अडकलं त्या मुलाला कोण बघणार? आणि अशी घटना झाली तर नाही काय करता येईना का, नाही काय होईना आम्हाला, तर करायचा काय? पण मग आता त्याच्यातून आता अभ्यास जीव जरी सोडला म्हणाल का माग येईल का? आमची एवढी रडत्यात, ती धाकटी पोत जेवत नाही एवढा सुद्धा का काय नाही. कसं आता आई नाही, बाप नाही, कोणी नाही जगात माग उरला. आणि 2 दिवसांना कोण बघणार आहे हो, तुम्हीच सांगा. देवानं वाईट केलाय. 3 मुली आता बायको करा माग ना. आम्ही म्हणाय बायको कर, तर म्हणायचा नको. माझ्या पोरीने घेतला काही तर ती लगेच म्हणाल ह्या घेतला का त्या घेतला. आता लय वाईट आहे परिस्थिती. पण आता कोणाला सांगायची, कोण दूर करायचा? लोळा गोळा असता तर तांब्यावर पाणी दिलं असतं. आम्ही काय फारच अजून थकलो नव्हतो. खरे पाणी पाऊस आणतोय आम्ही आमचं आम्ही
फाटाला कुठं आणणार. सगळे आम्ही चांगली होतो. आमची काय कधी भांडणं ताणणं नव्हती का कधी काय नव्हता. ती बारायची मुलगी आता कात्रजला याला ठेवली वर्षाला. असं म्हणलं जाऊ दे, आईच्या पाठीमाग हयात ना आपण. मग त्यांची बायको करोनामध्ये हे झाल्या. ओके. 3 वर्ष झाली आणि हा 4थं वर्ष निघालाय. म्हणजे अशी करा तर मग अशी दुसरी माणसं म्हणायची जर एवढी 2 माणसं नसती तर कोणा सांभाळली असती. तो पण आपला कधी कामाचा खाडा नाही. तो माणूस सुद्धा काल आलो होतो घरी आमच्या. कधी कामाचा खाडा केला नाही का कधी काय नाही. कुठल्या लेकरांसाठी आमच्यासाठी आपला आणून टाकायचा. गोंगडी काहीतरी घरी बसाय आणू ना पडला नाही आम्हाला का. उलटा आता म्हणायचा मी तुमच्या आईला वाटला येईल आणि मग मी काही माझ्या पोरीचा करेल ना. मग असं राहणार ना कुठक्याला. आता म्हणायचं मग आपलं मी काय करायचं ते करेल असं म्हणायचं. करून लय दिवस गाडी घेतली. गाडी पण चांगली लागली. तिच्या दारातच आहे ना गाडी. मी तुमच्या पुढंच आली आता त्या गाडीत मला आणला. कोणी पोराली माग आमचं जर डोळा अडकला तो जास्त विचार पडलाय ना. का आमचं डोळा अडकलं तर कोणत्या पोराली बगर का 1 दिवस आहे का 2 दिवस आहे तर कोण काय माग करायचा. कुठं झाला कोण कोणाला बघत आहे. 2 दिवसांना आता 2 दिवस दावा होईल तोपर्यंत कोणी म्हणताय जेव्हा काहीतरी सतत कोण म्हणताय उद्या खर्च अर्ज आला उद्या काय एकच भानगडी येत काय तुम्हाला माहित आहे नाही. आणि आता मला होत नाही आणि हे पण हात मोडून गेलाय. काय करता येत नाही. कोणाचा हात मोडलाय? यांचा. हे काय समोर निघालायचे मम्मा ध्यानात येत आहे का आम्हाला कोण आहे माग आता. इच्छाच नाही करे बाबा माणूस नाही इसरासारखा म्हणाल त्या घरात आणून टाकणार. दादा काय नाव आहे तुमचं? विलास सोमा आंबवणे. बरं, या भागामध्ये तुमच्या इथे आंबवणे एक एक्सपायर झाले सर्पदंशाने हो. वगैरे, तर त्यासोबत आपण होता वगैरे, तर हो. काय सगळा प्रकार झाला घडला? कॉल आला पाटण मधून. त्याच्यावर आम्ही 108ला कॉल केला 10 वाजता. तर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही झाले. नाही, तुम्हाला फोन कोणी केला? मावळे म्हणून आहेत पाटणचे, त्याने केलता. ओके. आणि किती वाजता साप चावला होता वगैरे? तो 9:30च्या सुमारास सकाळी. हो सकाळी 9:30 चावला होता. मग तुम्हाला फोन मावळ्यांनी केल्यानंतर मग तुम्ही गेला तिकडे? हो. त्याच्यावर ते आम्हाला 11ला कळालं हा. तर गाडी उपलब्धच नाही तिथं. 108ची गाडी उपलब्ध झाली नाही तिथं. पाटणला पण कुठली गाडी येणं अपेक्षित होतं तुम्हाला? तिरपडची. ओके. मग कारण की तळेघरची 108ची गाडी आहे ना ती अवेलेबल नव्हते. ते घोडेगावला गेले ते. तिरपड येथे गाडी असून ते आली नाही तिथे. ओके. तुम्हाला फोन आले मग तुम्ही कसे गेलात वगैरे काय? आम्ही प्रायव्हेट गाडीने गेलो मग तिथे. तुम्ही स्वतः गाडी घेऊन गेला वाटतं काहीतरी ना? ओके. मग तुम्ही कुठे पाटणला गेलात का? पाटण मध्ये गेलो. तिथून पेशंटला हलवलं मग आम्ही. मग कुठे नेलं? तळेघर येथे नेले. तळेकरला डॉक्टर होते? डॉक्टर होते, त्याने पुढे हलवायला सांगितलं आम्हाला.
पुढे घ्यायला सांगितलं. हो. बरोबर. आणि कुठे म्हणजे तुमच्या समोरच ऑफ झाले की आधी झालं होतं सगळं काय? ते डॉक्टरने सांगितलं पुढे न्याय सांगितलेले. जेव्हा गोडेगाव मध्ये नेले चेक केलं तेव्हा ऑफ झालेले होते ते. रस्त्यामध्ये ऑफ झाले हो, म्हणताय? रस्त्यामध्ये. ओके. मग तुम्ही स्वतः गाडी चालवून घेऊन गेला होता ना? हो, गाडी आम्ही स्वतःच चालून घेऊन गेलो. ओके. मग तुमचं असं म्हणणं आहे की 108 आले नाही वगैरे म्हणून लेट झाला असं? हो, लेट झालं. 108 आले नसल्यामुळे लेट झालं. ओके. तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं शेवटी? नाही, ते बोलले नाहीच का मग? नाही बोललेच नाही. ओके. किती वाजता साधारणपणे गोडेगावला पोहोचला तुम्ही मग? आम्ही 2 वाजता पोहोचलो. दुपारी? हो, आणि दुपारी. सकाळी 8ला झालं हे सगळं? 8:30ला झालं. बरं. आता काय नाव आहे तुमचं? किसन आंबवणे. बरोबर. हा जो प्रकार झालाय तुमच्या दुलाजी आंबवणे यांचा मृत्यू वगैरे, तर काय प्रकार होता आणि कुठे झालाय सगळा प्रकार? हा प्रकार आहे ना पाटण या ठिकाणी झाला. तो माश्याला म्हणून गेलो होतो सकाळचं. आम्ही आडविऱ्यात गेलो त्यावेळेस आम्हाला फोन आला. त्यावेळेस म्हणलं असं असं तिथं घडलंय, तिथं बेशुद्ध पडलंय. आम्ही लगेच तिथून लगेच ते ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन केला. त्यांनी म्हणलं आम्हाला प्रोसिजर करायला लागेल, मला टाईम हे लागेल, ते साहेबांचं वरून हे असल्याशिवाय मला येता येणार नाही. तिथून आम्ही लगेच पाटणला गेलो. तिथून ते त्यांना उचललं डायरेक्ट तळेघर मार्गी गोडेगावला नेलं. गोडेगावला नेलं आणि मग तिथून मग लगेच ते दवाखान्यात त्यांनी नेलं. त्यांनी सांगितलं, पोलिसांनी बोलून घेतलं, डिक्लेअर केलं, म्हणले तिथं ते मयत झाले म्हणून, आमच्याकडे सोयी नाही म्हणून त्यांनी मंचरला पाठवलं. हा जो प्रकार झाला तुम्ही म्हणता 8 वाजता झाला होता ना? 8-9च्या आम्हाला नाही निश्चित नाही ना सांगते, दुसरेच ऐकतोय म्हणून आम्ही सांगतो ना. आम्ही इथं लवकर गेलो. हा, इथं लवकर 7 वाजता इथून गेलेले. तुम्हाला फोन कोणी केला होता मग? ते आमचे दोन आंबवणे आहेत ना, त्यांना फोन सरपंचाचा आला होता तिथला पाटणचा. त्यांनी माहिती दिली. ओके. मग तुम्ही 108ला फोन केला होता, म्हणजे गाडी आली नाही का तिथे? नाही ना, 108ला कोणी फोन केला होता? आम्हीच केला होता. हां हां. आणि ते म्हणलं ते साहेबांना विचारायला लागेल, ते प्रोसिजर आहे तिथं जागेवर जाऊन तुम्ही तिथं घटना घडली तिथलं स्थानिक यांना तिथून फोन केला पाहिजे, तसं काय आम्हाला येता येणार नाही म्हणले. असं उत्तर दिलं त्यांनी का? असं उत्तर दिलं. ओके. हे जे मुली आहेत त्यांच्या मुली आहेत का? हो, मुली आहेत. ओके. दादा तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे बोला. तुम्ही थांबायचे. हां बोला. आमचं काय म्हणणं आहे, फक्त 108 वाल्याला फोन केला होता ना, हां त्याने जर प्रोसिजर न जो मानता मग हे प्रोसिजर झाली होईल नाही होईल ते न करता त्याने जर ॲम्ब्युलन्स तिथं हे केली असते तर पेशंट वाचला असता. हेच आमचं म्हणण्याचा उद्देश आहे. आमच्या दवाखाना इथं स्थानिक दवाखाना असून त्याचा उपयोग काय आहे ना. स्थानिक इथं दवाखाना असून इथलंच माणसात जर असं होत असेल तर इतर लोकांना काय करतील ते. ॲम्ब्युलन्स इथे उभी होती का गावात तुमच्या? होते ना. मग त्याचं असं म्हणणं आलं की प्रोसेस झाल्याशिवाय मी येणार नाही असं म्हणताय ना? हो, ओके. मग तुम्ही त्याला रिक्वेस्ट का नाही केली त्यावेळेस? नाही केली ना, हम्म. रिक्वेस्ट केली ना, 2दा केली. परत 2-3 वेळा फोन केलाय त्याला. म्हणलं ते काय असो पहिला निघून ये. हां. बोला बोला. आता शेवटी काय ॲम्ब्युलन्स न भेटल्यामुळे ना त्याचा मृत्यू तर झालाच आहे. पण मग आता ते काय प्रोसिजर करायला लागेल, कशी करायला लागेल, आता तुम्हीच हे करा. थोडक्यात तुमचा असा आरोप आहे की जर ॲम्ब्युलन्स आली असती तर ते पेशंट वाचू शकला असता. कारण झालं 8 वाजता आणि दुपारी 2 का 1 वाजता 1 वाजता पोहोचलात ना गोडेगावला वाटतं? हो, 1 वाजता 2:30 वाजता गोडेगावला आणला. म्हणजे फार फार म्हणजे वेळ झाला ना. हो, वेळ झाला. किसन तुम्ही 108ला किती वाजता फोन केला होता? 10:30 केलं का? 10:30च्या दरम्यान फोन केला होता. तेव्हा तर म्हणले बेशुद्ध आहे. पाटणच्या सरपंचांनी सांगितलं बाबा बेशुद्ध आहे. त्याच वेळेस जर ती ॲम्ब्युलन्स आली असती तर काहीतरी झालं असतं ना. येस नो काहीतरी झालंच असतं ना. आम्ही ज्यावेळेस डिंब्यात होतो तेव्हा फोन केला ना, तर म्हणला कॉल टाकल्याशिवाय मी काही गाडी काढत नाही. तुम्ही फोन केलता? तुम्ही स्वतः केलता? पाटलाने केलता. पाटील पण आमच्या सोबत होते ना. काय म्हणले ते मग? ते म्हणले कॉल टाकल्याशिवाय मी काय गाडी हलवणार नाही. ओके. मग तुम्ही त्याला रिक्वेस्ट करायची होती हो की इमर्जन्सी आहे वगैरे असं सांगून काय? त्याला सांगितलं जास्त झालेले असं तसं सांगितलं नाही का, पण म्हणलं गावातलं आहे, म्हणलं
येऊ शकतो नाही का लगेच, पण नाही मी ऐकलंच नाही. त्यांनी काय उत्तर दिलं फोन केल्यावर तुम्ही म्हणले? ते म्हणलं कॉल टाकल्याशिवाय मी गाडी नाही काय हलवणार. ओके, बरं बरं. तुमचं काय म्हणणं आहे दादा? तुमचं काय म्हणणं आहे? हा जो प्रकार झाला आहे, हा असं यांचं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्स वगैरे हवी होती वगैरे आणि ॲम्ब्युलन्सवाला आला नाही वगैरे. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटलं याच्यामध्ये? बघा सर, तुम्ही आत्ताही जाऊन बघा, ॲम्ब्युलन्स आजही दवाखान्याच्या समोर उभी आहे आणि याच भागातली लोक आज बघा या अशा घटनेमुळे जर त्यांची पोरं जर परकी होत असतील तर यांना हे जबाबदार जी लोक कर्मचारी शासकीय ही लोक यांना म्हणजे गव्हर्नमेंट पगार देते, याचा पगाराचाही पुरेपूर म्हणजे आता ह्या लोकांना एवढ्या अडीअडचणी येऊन यांना फोन करावा लागते. बाकीच्या लोकांना म्हणजे ते म्हणणार ह्या साहेबाला फोन करावा लागेल, ह्या साहेबांना फोन करावा लागेल, ही जो स्वतः सांगतात म्हणजे त्यांच्या आई वडील किंवा जी काही नातेवाईक असतील ती स्वतः सांगतात का यांना फोन करावा लागेल, त्यांना फोन करावा लागेल. म्हणजे ज्या वेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस यांना फोन करायचा का? मग यांना कळत नाही का या गोष्टी? मग मला काय म्हणायचे, हे जे लोक जे पुढारी स्थानिक पातळीवरती जे पुढारी आहेत त्यांनी ते ड्रायव्हर ठेवले, ते कशासाठी ठेवलेत? ठेवलेत कशासाठी? हे लोकांना इमर्जन्सीसाठी ठेवलेत. मग यांना यांच्या गाडीला डिझेल नाही, हे लोकांकडे तक्रार करतात आमच्या गाडीला डिझेल नाही किंवा आज आमच्या ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर नाही, तो इथं नाही. मग ते कोण करायचं? कारण सर माझी पण अशी एक घटना झालेली आडवऱ्यामध्ये, मी स्वतः डिझेल टाकून गाडी गोडेगावला नेली. मग आज यांना 10 वाजता फोन करून तो माणूस जर 2:30 वाजता जर पोहोचत असेल सर, तर मग याचा यांना न्याय भेटला पाहिजे. या मुलींना 100% न्याय भेटला पाहिजे आणि याच्यामध्ये दोषी जे असतील तर यांच्यावरती कडक